नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सर्व सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि Instagram अकाउंटला फॉलो करून घ्या. आज दिनांक 6 एप्रिल 2026. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल वेझल म्हणजेच NGOPV अंतर्गत भारतीय नौदलाच्या पहिल्या स्वदेशी युद्धनौकेचं नाव काय आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे INS शची किंवा शाची. शची ही इंद्राची बायको आहे. बुद्धिमत्तेचं प्रतीक म्हणून या युद्धनौकेचं नाव शची ठेवलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. पंजाबमधील कोणत्या शहरात उत्तर भारतातील पहिला काचेचा पूल म्हणजे ग्लास ब्रिज उभारला जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, नांगल, रोपर जिल्हा. प्रश्न क्रमांक 3. गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांनी लडाखमध्ये कोणते मिशन सुरू केले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, मिशन मित्रा. प्रश्न क्रमांक 4. इंटरनेट शटडाऊन रिपोर्ट 2025 मध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, दुसरा. प्रश्न क्रमांक 5. अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट MLC खेळणारा पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू कोण ठरला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, रविचंद्रन अश्विन. प्रश्न क्रमांक 6. भारतातील पहिला स्वदेशी कोळसा ते अमोनियम नायट्रेट प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ओडिशा, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 7. म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, जनरल मिन ऑंग ह्वांग. बघा, जनरल मिन ह्वांग किंवा हॅलँग यांचा संक्षिप्त परिचय बघूया. 1974 ला म्यानमारच्या लष्करात यांनी प्रवेश केला. त्यानंतर कमांडर इन चीफ ऑफ म्यानमार आर्म्ड फोर्सेस 2011 ला हेच बनले. 2021 ला यांनी लष्करी बंड केलं, मिलिटरी कॉपमध्ये सत्ता हस्तगत केली. 3 एप्रिल 2026 ला म्यानमारच्या संसदेत राष्ट्राध्यक्षपदी यांची निवड झाली. आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया, अनेक देशांकडून यांच्यावर टीका झाली आणि निर्बंध लागू करण्यात आले. महत्व, सध्याचे अधिकृत राष्ट्राध्यक्ष आहे. लष्करी सत्ता यांनी मजबूत केलेली आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, आंतरराष्ट्रीय खान जागरूकता आणि खान कृती सहाय्य दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे फॉर माइन अवेअरनेस कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 4 एप्रिल, ऑप्शन डी. आता दिनविशेषवरचा प्रश्न आलेलाच आहे, तर एप्रिल महिन्यातल्या सगळ्या दिनविशेषाचं एकदा रिव्हिजन करून घेऊया. बघा, 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन, 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस, 6 एप्रिल राष्ट्रीय ग्रंथालय दिवस, 6 एप्रिल विकास व शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, 9 एप्रिल CRPF शौर्य दिन, 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथी दिन, 11 एप्रिल राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस, 12 एप्रिल आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन, 14 एप्रिल जालियनवाला बाग हत्याकांड, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, 14 एप्रिल राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस, 17 एप्रिल जागतिक कला दिन, 18 एप्रिल जागतिक वारसा दिन, 19 एप्रिल जागतिक यकृत दिन, 21 एप्रिल राष्ट्रीय नागरी सेवा दिन, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी वसुंधरा दिन, 23 एप्रिल जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन, 26 एप्रिल जागतिक पशुवैद्यकीय दिन, 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायती राज दिन, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिन, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक संपदा दिवस, 29 एप्रिल कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठीचा जागतिक दिवस, 30 एप्रिल आयुष्यमान भारत दिन. तर हे दिनविशेष लक्षात ठेवा. आपण अधूनमधून याचं रिव्हिजन रोजच्या रोज व्हिडिओमध्ये घेत राहू. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिन 2026 ची अधिकृत थीम म्हणजे विषय काय आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे इन्व्हेस्ट इन पीस, इन्व्हेस्ट इन माइन ऍक्शन, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा म्हणजेच PMFME प्रभावी अंमलबजावणी देशात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, महाराष्ट्र.
प्रश्न क्रमांक 11. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त म्हणजे 6 एप्रिलला कोणता सप्ताह साजरा केला जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जनसंवाद सप्ताह, ऑप्शन ए. ठीक आहे. आज दिनांक 6 एप्रिलला भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे. त्याबद्दल माहिती बघूया. बघा, भारतीय जनता पक्ष किंवा भारतीय जनता पार्टी, ज्याला आपण भाजपा किंवा भाजप असं म्हणतो, त्याचा स्थापना दिवस आहे. तारीख आहे 6 एप्रिल 1980. स्थापना केली होती अटल बिहारी वाजपेयी, जे की भारताचे माजी पंतप्रधान आहे, लालू प्रसाद झावरी यांच्या मार्गदर्शनाखाली. तर भारतीय जनसंघातून, जो की 1951 ला स्थापन झालेला आहे, त्याच्यातून पुढे भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. उद्दिष्ट होतं राष्ट्रवादी, संघटित आणि विकासक राजकीय पक्ष तयार करणे. यांची तत्वे आहे राष्ट्रवाद आणि देशभक्ती, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक समरसता, आर्थिक आणि सामाजिक विकास, जनतेच्या हितासाठी काम. पहिलं नेतृत्व होतं, अर्थात पहिले अध्यक्ष किंवा संस्थापक अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी. मुख्य कार्यकर्ते होते राम मनोहर लोहिया, लालकृष्ण अडवाणी. विशेष मुद्दे जर बघायचे म्हटलं तर देशभरातील राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग, लोककल्याण व विकास योजना प्रोत्साहन, युवा आणि महिलांसाठी वेगवेगळ्या मोहिमा. स्मरणीय तथ्य काय आहे? स्थापना दिवस दरवर्षी उत्साहाने साजरा केला जातो. जनतेशी थेट संवाद आणि कार्यशाळा या दिवसाचे मुख्य आकर्षण. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने मुंबई विमानतळावर पहिली इन टर्मिनल क्विक कॉमर्स सेवा सुरू करण्यासाठी कोणासोबत भागीदारी केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ब्लिंकिट, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 13. भारतातील पहिली इन टर्मिनल क्विक कॉमर्स सेवा कोणत्या विमानतळावर सुरू करण्यात आली? ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, CSMIA, मुंबई. प्रश्न क्रमांक 14. बँकॉक येथे आयोजित विश्व तिरंदाजी पॅरा सिरीज मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी 18 वर्षीय दिव्यांग तिरंदाज कोण आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पायल नाग. पुढचा प्रश्न क्रमांक 15. बँकॉक येथील विश्व तिरंदाजी पॅरा सिरीज मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 13 पदके. 7 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य. तर ह्या होत्या आजच्या काही महत्वाच्या घडामोडी आणि इतर महत्वाच्या घडामोडी, चालू घडामोडी सोबत इतर महत्वाच्या घडामोडी आपण आज बघितल्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. आज व्हिडिओला थोडंसं लेट झालं, त्याबद्दल मनस्वी माफी.